येवला तहसील कार्यालयात शिक्षक आमदार किशोर दराडे व माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेली आमसभा आज विविध प्रश्नांनी गाजली। या आमसभेसाठी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। तालुक्यातून आलेल्या जनतेने प्रश्नांची झोड उठवत सुरू असलेल्या प्रशासकीय अधिकारी यांच्या कामावर जाहीर नाराजी व्यक्त केली। गाजलेल्या आमसभेत 38 गाव पाणीपुरवठा योजना चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली। यामुळे तालुक्यातून आलेल्या ग्रामस्थांनी थेट 38 गाव पाणीपुरवठा योजना समितीवर आक्षेप घेत सदर समिती त्वरित बरखास्त करण्याची तसेच वाढलेली पाणीपट्टी त्वरित बरखास्त करण्याची मागणी लावून धरली। यामुळे नवीन समिती स्थापन होत नाही तोपर्यंत वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याचा निर्णय गटविकास अधिकारी संदीप पायाळ यांनी घेतला आहे। याचबरोबर गायगोठा घरकुल रस्ता संदर्भात भ्रष्टाचार आणि कामगार तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी कार्यालयाने उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांची हेळसांड होत असल्याचा पाढा ग्रामस्थांनी वाचला। यावेळी तालुक्यातील शेकडो समस्याग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते। 100% ह्या तालुक्यातले बरेच लोक माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते। आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि याचा प्रश्नाचा फॉलोअप आम्ही करून सुद्धा सुटत नाही। यात तुम्ही लक्ष घाला। मी प्रांत साहेबांना विनंती केल्यानंतर प्रांत साहेब म्हटले रिस्तर तुम्ही एक अर्ज करा कलेक्टर साहेबांकडे। मी रिस्तर कलेक्टर साहेबांकडे एक अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी खाली पत्र दिलं, ह्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि आमसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करा। आज तुमच्या माध्यमातून येवला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना सूचित केलं होतं, ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या लोकांनी उपस्थित राहा। त्याप्रमाणे प्रत्येक गावातला ग्रामपंचायतचा अधिकारी नाही आले इथं, पण प्रत्येक ठिकाणचे ग्रामसेवक नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले, तसं बीडीओ साहेबांनाही सांगितलेलं आहे। तर ज्या ज्या ग्रामपंचायत मधले वाद असतील ते स्वतः आपण तिथं जाऊन ते सगळे अभ्यास करून योग्य त्यांना न्याय देण्याचं काम करा। आज सगळ्या प्रकारचे अधिकारी इथे प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, बीडीओ साहेब असतील, त्याच्या एमएससीबीचे असतील, कृषी विभागाचे असतील, सगळे अधिकारी इथं आले। सगळ्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जवळजवळ बरेचसे 70% प्रश्न प्रांत साहेबांनी जागेवर सोडण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। सरांनी असंच आमच्या येवला तालुक्यातल्या शेतकरी बंधू भगिनींना मदत करावी आणि येणाऱ्या काळामध्ये आज हजारांनी जसे लोक आले, येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा दरबार येण्याची किंवा आमसभा घेण्याची गरज पडू नये अशी अधिकाऱ्यांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो। बरेच छोटे छोटे प्रश्न होते, त्यांनी प्रत्येकाने मान्य केले। हे प्रश्न लवकरात लवकर टाइम बॉन्डिंग मध्ये आम्ही ते सोडवणार आहे। बीडीओने मान्य केले, तसे आदेश प्रांत साहेबांनी दिले, तहसीलदारांनी सांगितलेले, एमएससीबीचे वरिष्ठ प्रजापती साहेब असतील त्यांच्याशी चर्चा झाली, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांची मनमोकळ्यात चर्चा झाल्या। त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा आमचे समाधानी आहे। प्रामुख्याने साहेब महत्वाचा ग्रामपंचायत 38 गावांच्या पाणी प्रश्नाची वाढ जी 20% होती ते बीडीओ साहेबांनी मान्य केलं। जोपर्यंत अधिकृत तिथं कमिटी होत नाही आणि त्या कमिटीचा सगळा लोक आमच्या समोर येत नाही तोपर्यंत 20% ही वाढ होणार नाही। आमसभा घेण्याची वेळ आता प्रांत साहेबांनी सांगितलं कशी येणार नाही आणि जे तालुक्याचे जे काही प्रश्न आहे ते 100% सोडवण्याचे प्रामाणिकपणे ते प्रयत्न करणार असा मलाही त्यांनी शब्द दिलेला आहे। आणि जर नाही सुटले वेळ आली तर परत घेऊ। ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।
लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला. आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर. येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, युरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी.